बोल ना. सौमित्र बरा आहे ना? बऱ्या. औषधं सुरू आहेत. हां, मग ठीक आहे. मैत्री, मी सौमित्रच्या ऍक्सिडेंट नंतर तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता. मी फोन पण ट्राय केला होता तुला, पण तू उचलला नाहीस. हो अगं, मी बिझी होते जरा आणि मग नंतर गडबडीत कॉल बॅक करायचं राहून गेलं. पण आता टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना? टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, पण टाके पडलेत ना त्याला, त्यामुळे जरा आराम करावा लागेल. रिकवर होतोय तो अजून. इतक्यात कदाचित नाही यायचा क्लिनिकला, म्हणून तू जाऊन उद्या त्याला घरी भेटून ये. नको, काकूंना आवडणार नाही, परत क्लॅशेस नकोत. पण आपण बोललो होतो ना की तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे म्हणून. आणि कम ऑन, तुम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र पण आहात ना. यू आर राईट. पण कसं आहे ना, मला असं वाटतं की मी सौमित्रापासून सध्या लांबच राहायला हवं. सध्याची सिच्युएशन बघता तेच योग्य आहे. आणि हो, तुला जर सौमित्रामध्ये इंटरेस्ट असेल आणि असं वाटत असेल की हे मी मैत्रीशी कसं डिस्कस करू, तर प्लीज तसं काही वाटून घेऊ नकोस. कारण माझी काही हरकत नाहीये. मैत्री, क्या क्या बात कर रही है तू? नाही नाही नाही, म्हणजे आता बघ ना, तुम्ही दोघं सिंगल आहात, यू स्पेंड गुड टाइम टुगेदर बिकॉज यू आर कम्फर्टेबल विथ इच अदर, आणि तुम्ही एकमेकांना आवडता असं मला वाटतं. त्यामुळे हे बघ, त्यामुळे मी तुला फक्त क्लिअर केलं की तुझ्या मनात माझ्यामुळे काही प्रॉब्लेम यायला नको. कसला प्रॉब्लेम? क्या बात कर रही हो तुम? म्हणजे हे बघ, असं तुला वाटू शकतं ना की माझ्याच मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे, तर मग मी कसं काय त्याच्याबरोबर असं, म्हणजे असं तुला वाटू शकतं. तर प्लीज तसं काही वाटून घेऊ नकोस. माझ्यामुळे जर तू सौमित्राबद्दलचा विचार बदलणार असशील तर प्लीज तसं करू नकोस. थिंक फ्रीली. असं काहीही नाहीये. गुड नाईट आकृती. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग. अरे वा, एकदम तयार. हो अंघोळ बिंघोळ सगळं झालं वाटतं. हा, हो. काल रात्री उशीर झाला ना ग तुम्हाला खूप? काल जरा उशीरच झाला. हम्म. पण मैत्री जागी होती अगं माई. हो हो, काय सांगतेस? आणि कुछ अलग ही बिहेव कर रही थी. अच्छा, बर. अलग म्हणजे काय ग? कसं म्हणजे थँक्यू. म्हणजे तिनं मला काल डायरेक्टली विचारलं अगं की तुला सौमित्रशी लग्न करायचं असेल तर तू करू शकतेस, मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही येणार. असं म्हणाली ती? हो. मला आणि कसं रिॲक्ट करावं कळेच ना ग. विरक्त झाले आहेत ना बाईसाहेब. मग काय करायचंय का सौमित्रशी लग्न? माई, अगं काय तू पण केसाच्या मूड मध्येस? अगं खेचायला नाही, म्हणजे खरंच तुझ्या मनात असेल ना तर मी सौमित्रच्या आईबाबांशी बोलायला येते ना तुझ्याबरोबर. माई ग्रेट आहे सगळं तू, ग्रेट. डेंजरस आहेस आणि तू. थँक्यू. मला पटायला लागले बरं का. पण तू तू या जगात कुणालाही पटवू शकतेस आणि काहीही करू शकतेस तू. पण एक गंमत सांगू का माई? परवा अगं सौमित्र आला होता दारू पिऊन, आणि त्यानं पण हाच प्रश्न विचारला मला की तू लग्न करशील का माझ्याशी. काय सांगतेस? हो. पण
पुढची गंमत ऐक, त्याला आठवेच ना की त्यानं मला लग्नासाठी विचारलंय. त्याच्यावरून मी त्याची इतकी खेचतेय ना. मी त्याला म्हणलं, तू ना त्या राजा दुष्यंत सारखा निघालास रे, असं शकुंतलेला विचारलं आणि विसरून गेलास. आता तर सौमित्रेच्या आईबाबांशी मी बोलतेच तुझ्याबद्दल. त्यांना सांगते सौमित्र पण तयार आहे लग्नाला. माही, अगं काय ग तू, म्हणजे प्लीज अगं नको का असं काही करूस, मारेल अगं तो मला. वा, दोघी मजेत दिसताय अगदी. काय ग, काय विषय चाललाय? सध्या दुसरा कुठला विषय असणार? म्हणजे काय, सौमित्राविषयी बोलत होतो. अच्छा, तू माईला सांगितलंस का आपल्यात जे बोलणं झालं होतं ते? हो म्हणजे सांगितलं तिनं, पण मला वाटतं तू काही मनापासून बोलत नसणार. अच्छा, म्हणजे तू सांगितलंस का आकृतीला? नाही, तुमचं काय झालंय बोलणं दोघींचं? ते मी नंतर सांगेन तुला. नाही, म्हणजे मला असं वाटतं माई की काही गोष्टी तू आपल्यातच ठेव. अरे याला काय अर्थ है यार, मैं तो सब कुछ बता देती हूँ ना आप दोनों को. नाही, तुझं ब्रेकअप झाल्याचं तू आधी सौमित्र आणि माईला सांगितलंस, मला कुठे सांगितलंस? पण तुला आता या गोष्टीचा का त्रास होतोय? तू तर विरक्त झालीयस ना. नाही, हा म्हणजे मी विरक्त झालीये, मला त्रास नाही होते या गोष्टींचा. पण मीच सांगितलं ना आकृतीला की तू हवं तर सौमित्राचा विचार करू शकतेस. त्यामुळे माझं काहीच नाहीये. मी निघाले आता पॉंडिचेरीला. आत्ता? म्हणजे आत्ता नाही, ते नंतर जाणारच आहे ना, पण कधीतरी. आत्ता मी कॅफेवर चालली, माताजी येणार आहेत ना, त्याची तयारी करायची. कधी येणार आहेत? 3 दिवसांनी. मग आपल्या घरी यायचंय माहिती आहे ना त्यांना? हो, मी नक्की घेऊन येते, पण आता पळते मी. त्या एकदा आलं की तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. ओके, बाय 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 बाय. येऊ देस त्या माताजीला, बघतेच मी तिच्याकडे. मैत्री बाळा, सगळी तयारी झालीये ना? हो हो, तुम्ही काही काळजी करू नका माताजी. आम्ही पोस्टर्स पण लावतोय, मेल्स पण केल्यात आणि आता पेपरमध्ये ऍड पण येणार आहे लवकरच. नो 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 नो, त्या तयारीविषयी नाही म्हणते मी मैत्री. तुझी मानसिक तयारी झाली की नाही असं विचारतेय मी. पॉंडिचेरीला जायची. हो हो हो, अगदीच माताजी, काहीच प्रश्न नाहीये. मी पूर्णपणे तयार आहे. मी तिथे येईन तेव्हा तुझी परीक्षा घेईनच. तेव्हा कळेल मला तुझी तयारी झालीये की नाही ते. हे माताजी, तुमच्यासाठी मी अग्नी परीक्षा द्यायला पण तयार आहे. लेट्स सी. माताजी कशी आहे? बरं माताजी, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. तुम्ही जेव्हा याल तेव्हा प्लीज आमच्या घरी पण येऊन जा. माझ्या माईला तुम्हाला भेटायचंय. आता ते तर ठरलंच आहे आपलं. नक्की येईन मी. येस, ओके, बाय. सगळी तयारी खूप चोख झाली पाहिजे, त्यावर माझं पॉंडिचेरीला जाणं अवलंबून आहे. हे बघा ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळी तयारी मी चोख केली आहे आणि काही कमी पडणार नाही. क्या बात आहे, शाबास. बरं सगळे कुठे येणार होते ना? हे आपले शितोळे येणार होते ना? आजच येणार. सॉरी सॉरी सॉरी, उशीर झाला मला. अहो निघताना बायकोने 1000 कामं सांगितली मला. काय करणार? नाही नाही, ते ठीक आहे, पण काल रात्री तुम्ही सगळीकडे पोस्टर्स लावणार होता, त्याचं काय झालं? लावली ना, सगळी पोस्टर्स लावली मी. अहो त्यामुळे तर उशीर झाला ना उठायला. पहाटेपर्यंत चालू होतं काम. अच्छा, म्हणजे तुम्ही उशिरा उठलात, बायकोने तुम्हाला कामं सांगितली नव्हती? अहो माताजींच्या समोर खोटं कशाला बोलीन मी. मी उशिरा उठलोच, पण बायकोने नेमकं निघताना 1000 कामं सांगितलं असं म्हणतोय मी. आणि काय झालं माहितीये का, अहो रात्रभर काय झालं, मी आधी पोस्टर सगळीकडे लावली, पण काही ठिकाणी मुलांनी अहो त्या माताजींच्या याच्यावर मिशा काढल्या होत्या ना. मग कसं मला बरोबर नाही वाटलं, म्हणून मी ती पोस्टर खाल्लं काढून वरती चिकटवली सगळी. हे बघा, शितोळे, ते सगळं ठीक आहे, मला एवढंच सांगा की पोस्टर्स लावली की नाही? लावली, सगळी लावली. माझ्या स्कूटरवर पण असं पुढे लावलं आणि एका रिक्षाच्या मागेचा टॅक चिपकून दिला. गुड, व्हेरी गुड. शितोळे, ऐश्वर्याची सगळी कामं झाली का? ती कुठे आहे? ती नाही येणार आता. का? तिचं जुळलं ना, लग्न ठरलं तिचं. लग्न? हो आयशूचं? हो. कसं शक्य? कोणाशी? शौनकशी. चुंबक. शौनकशी? हो हो, काय काय अहो, काय दर 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 दर. अरे बापरे, मी जा, पाणी घेऊन काय होतंय माताजी? सावकाश, श्वास घ्या, श्वास घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. पाणी द्या.
पाणी दे घ्या प्या सावकाश सावकाश. हा. वर बघा मामा आला. बेल वाजवू का शकुंतले? शौनक अगं लाजतेस केवढी? वाजव दुष्यंता. वाजू का ग शकुंतले? मी तुझा फोन येतोय मला. मी तिला कॅफेत बोलवलं होतं, मी विसरून गेली शौनक. मग एवढं काय, त्याला भेटून झाल्यावर मग जा ना. हॅलो मितू. ऐश्वर्या, तुझं लग्न ठरलंय? काय लग्न म्हणजे काय? लग्न नाही. तुला कोणी सांगितलंय? मग इथे शितोळे काय सांगतायत मला? कोण शितोय? अगं शितोळे म्हणजे विकी 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 नाही का माझा? अच्छा, विकी काय बोललाय का तुला? कोण आता विकी कोण? विकी म्हणजे मी विक्रम. माझं नाव विक्रम शितोळे आहे ना. ती लाडानी मला म्हणतात विकी. ते आहेत का? मला द्या 1 मिनिट द्या. हॅलो, हा विकी बोलतोय, बोला. अरे विकी, तू सांगितलंस का मी तुला आमच्याबद्दल? हो का सांगायचं नव्हतं का? त्यांनी सांगून टाकलंय मी तुला. मी तुला बघू काय म्हणतो. हॅलो हॅलो विकी. बोल ना, काय झालं? हा अरे तू, ते फार खासगी जरा तो मॅटर होता. तू एकदम सार्वजनिक करून टाकलंस. आनंदाची बातमी आहे म्हणून सांगून टाकली मैत्री माताजीनं. नव्हतं सांगायचं का? सॉरी, नव्हतं सांगायचं. हं? जाऊ दे आता सांगितलंस तर ठीक आहे. पुन्हा कोणाला सांगायला जाऊ नकोस. आणि जरा फोन दे, मैत्रीला फोन दे जरा. हो तुम्हाला बोलायला सांगा. घ्या एक प्लीज. हा काय? हा अगं मी तुला सांगणारच होतो मैत्री. पण एक गंमत सांगू का तुला? आमचं काही लग्न वगैरे ठरलेलं नाही आहे. आम्ही आत्ताशी कुठे जाऊन जोडपं होऊ पाहतोय. आलं का लक्षात? त्यामुळे तू चिंता करू नकोस, सांगणारच आहे तुला. हे बघ चुंबक, मला ना आता काय बोलावं कळत नाहीये. तू ऐश्वर्याला देतोस का जरा फोन? ऐश्वर्याला देतो. ऐश्वर्या काही नाही, मैत्रीच आहे, शांतपणे बोल. हॅलो. तू चिडू नकोस. हा, आम्ही तुला सांगणारच होतो, पण आता अजून आमचं असं ताजं तवानं आहे ना. आणि दुष्यंत शकुंतला आता काय ठरलंय हो काय रे चुंबक? त्याचा काय संबंध? अरे तिला कुठे माहिती आहे? हा मितू. हा हॅलो मितू. हे काय आहे, ऐशू? हे दुष्यंत, हे बघ, मला आता काहीही कळत नाही तू काय बोलतेस ते. ऐशू, माताजींच्या वर्कशॉपला जाऊन सुद्धा तू एंगेज होतीयस? हा, म्हणजे माताजींच्या वर्कशॉपचा तुझ्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये? अगं असं का बोलतेस मितू? झाला म्हणजे आता इनफॅक्ट मी दुष्यंताला पण घेऊन चाललीये माताजी, आय मीन चुंबकलाही घेऊन चाललीये मी माताजींना भेटायला. ऐशू हे बघ, मला हा धक्का पचवणं खरंच खूप अवघड आहे. बरं तू येणार आहेस का इकडे? का आता येणार पण नाहीयेस? येणार आहे मितू, मी तिकडे येणार आहे. हे बघ, आता आम्ही इथे सौमित्राला भेटायला आलोय की नाही, इथून थेट तिकडेच येतोय आम्ही. अच्छा, म्हणजे तुम्ही सौमित्राला भेटायला गेलात का? म्हणजे ही न्यूज मला सांगण्याच्या आधी तुम्ही सौमित्राला सांगायला गेलात? मितू त्याला सांगायला नाही आलेलो. त्याचा ऍक्सिडेंट झालाय की नाही, म्हणून त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आलोय आम्ही. हो. अच्छा बर. अगं हसते. अगं खरंच मितू. ऐशू, माझा जेव्हा आवाज गेला होता तेव्हा तू किती उशिरा आली होतीस ग मला भेटायला? आता सौमित्राचा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्या तब्येतीची चौकशी करायला गेलीस ना लगेच? नाही, मी हे लक्षात ठेवीन. हा ऐशू, मी हे कायम लक्षात ठेवीन. हॅलो. अरे चिडून बसली. आता मी कसं डील करणार या मुलीशी? त्यात तू दुष्यंत म्हणालीस आणि शकुंतला. सौमित्र सरांचा ऍक्सिडेंट झाला. कधी, कसं, काय? म्हणजे चला आपण त्याला भेटायला जाऊ. चला उठा. शितोळे तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही हे बघा, मला आधीच काही, हे बघा शितोळे, आपल्या समोर खूप काम आहे. तुम्ही कामं करणार आहात की नाहीये मला नक्की सांगा, नाहीतर मी सगळी कामं करते. तुम्ही जा सगळ्यांना भेटायला जा. तुम्ही, मी एकटी कामं करते. तुम्ही शांत व्हा आधी. मैत्री माताजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही श्वास घ्या बरं आधी, खोल श्वास घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. शितोळे, काय? सॉरी. ब्रीद इन, ब्रीद आउट.
अरे काय बुके विके कशाला एवढं फॉर्मल? आपण असं करतो का आपण? तसं नाही, फुलांकडे बघून असं मन प्रसन्न होतं ना, म्हणून राहू देत. अरे ही तर म्हणत होती की पेशंटला पाहायला चाललोय तर फळे घेऊन जा, आणि घ्यायला गेले रे अक्षरशः पोमोग्रॅनेट, द्राक्ष, जॅकफ्रूट, ऍपल म्हणतोय ना ऍपल. पण मी काय म्हणालो तिला, आधीच सौमित्र डॉक्टर, त्यात ॲन ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे नको व्हायला म्हणलं. नको टाळी नको. सोनक, मला काय वाटतंय, आपण याला सांगून टाकूया आपल्याबद्दल. ऐक, गप्पा बस. मैत्रीला मैत्रिणी याला असं नको व्हायला. मला विचार करू दे. गप्पा बस. अय, काय कुसूर पुसूर काय लावली? अरे तिला म्हणालो केवढं लागलं पाहिजे. मुकामार आहे काय रे? नाही नाही, काय बोलत काय होतात तुम्ही ते सांगा बरं. काय हसतंय काय? सौमित्र, हे बघ. अगं, मी हसून झालं की सांगा मला. अरे बा, असं एक काही दिवसांपूर्वी म्हणजे असं मनात एक विचार असा थोडासा येऊन गेला होता की असं वाटलं की आम्ही खरंच एकमेकांसाठीच बनलोय. हे बघ चुंबक, आता ऋतूचं आयुष्य वेगळं आहे, तुमचं ब्रेकअप झालेलं आहे. नाही ऋतू नाही, सौमित्र, आम्ही दोघं, मी आणि शौनक. काय? अरे अरे कळत नाहीये का तुला एवढं? तुम्ही दोघं? तुम्ही दोघं? अरे ऐक सौमित्र, अरे माझ्याही मनात जेव्हा ही भावना तिच्याबद्दल झाली ना अशी, ते मलाही धक्का बसला रे. आणि क्षणात मला असं वाटून गेलं की जणू काखेत कळसा आणि गावाला वळसा, की माझी सोलमेट इतके दिवस माझ्या शेजारीच बसली इथे या खुर्चीवर चाकवाल्या, आणि मला कळलंच नव्हतं. अरे वा वा, तुम्ही दोघं, अभिनंदन. काय मग आता ह्यांनी काय केलं म्हणजे तू याच्याशी लग्न करशील? मग ऋतूने कसं सीए करायला लावलं आता? नाही, माझं तसं काही नाहीये. म्हणजे मी असं काही शिक्षण किंवा पैसे बघून नाही त्याला स्वीकारत आहे. मी असं त्याला आहे तसं ऍक्सेप्ट करते. आणि हे एक महत्वाचं कारण आहे सौमित्र आमचं होण्यामागचं. ती अल्पसंतुष्ट आहे. अरे वा वा, क्या बात आहे, मस्तच. मला काय खबर दिलीत. अरे वा. सगळ्यांचंच घडलं. रोकडे, आदिल, तुम्ही दोघं. आता मीच राहिलो सिंगल. माझ्यासाठी बघा आता कोणीतरी. अरे सौमित्र, हा लागले पाय. सॉरी नाही, मला म्हणायचंय त्या मैत्रीला माताजींचं खोळ लागलं नसतं ना, काय आपला ग्रुप तयार झाला असं रे, सगळ्या जोड्या. एक मिनिट, बंदिस्त. मैत्रीवरून मला आठवलं, मला तातडीने कॅफेत जायची गरज आहे. कशाला? अरे माताजी येणार आहेत कॅफेवर, आम्हाला काही तयारी करायची आहे त्यांच्यासाठी. अच्छा, कॅफेत पण येते का आता ती बाई? त्या सौमित्र, त्या बाई. हा ठीक आहे, ये मग तू. चला. काय चलो काय? तू कुठे चाललायस? तू थांबतोयस ना? अरे जावं लागेल ना. तुम्ही दोघे नाही तसं हे नाही, जातो. जा. काळजी घे तू. हो, बाय बाय. डॉक्टर, क्या हुआ, कहाँ खो गए? सगळे येऊन गेले. मैत्रिणी आली ग. जाऊ दे, पण एका अर्थी बरंच आहे. तिच्या मनातून मी पूर्णपणे पुसला गेलोय. चांगलंय खरं तर.